सर्व बंधू भगिनींना प्रभू येशूच्या नावात मी सलाम करतो। आज प्रभुवार आपण साजरा करत आहोत। रविवार दिनांक 1 ऑगस्ट 2021 आजची तारीख आहे। परमेश्वराला धन्यवाद असो। लॉकडाऊन सुरू आहे आणि तरी देखील आपण सर्वजण त्याच्या सहवासात त्याच्या सानिध्यात आहोत। प्रत्येक कुटुंब आपल्या घरामध्येच प्रार्थना करत आहे। देवबाप सर्वांना आशीर्वादित करीत आहे, सर्वांची काळजी घेत आहे। गेल्या आठवडी ज्यावेळेस संदेश केला त्या 2 दिवस अगोदर खूपच पाऊस सुरू होता आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं की महापूर सारखी परिस्थिती निर्माण झाली आणि महाराष्ट्रातले काही जिल्हे पुरानं व्यापले। फार मोठी एक चिंता काळजी वाटत होती की हा पाऊस थांबतोय की नाही थांबतोय। परंतु गेल्या शनिवारी थांबलेला पाऊस आज शनिवार रविवार आलेला आहे आणि पावसानं विश्रांती घेतलेली आहे। निश्चितच परमेश्वराला मानवाची आठवण आहे। थोडंसं आपल्या भागामध्ये नुकसान झालं, थोडंसं म्हणण्यापेक्षा बरंचसं नुकसान झालं। पाऊस 2च दिवस पडला, परंतु असा पाऊस पडला की त्या पावसामुळं सांपत्तिक नुकसान आणि जीवित हानी देखील झाली त्या ठिकाणी। आणि आत्तापर्यंतचा आकडा सातारा जिल्ह्यात तरी जवळजवळ 300 मृत्यू पुरामुळे झालेले आहेत आणि ही परिस्थिती अत्यंत वाईट आहे। महापूर जलप्रलयावर गेल्याच आठवडे आपण संदेश ऐकला, परंतु खरोखर हा जलप्रलय आणून मानवाचा नाश करणं देवाला आवडतं का? नाही। कोणाचाही नाश होऊ नये ही त्याची इच्छा आहे। आम्ही देवाला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे। आणि मग पूर होऊन गेला। आता आपल्या भागात ही पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी काही पुढारी काही मंत्री येत आहेत आणि त्या भागातील लोकांना काही त्यांची जी गरज असेल ती पूर्ण करण्यासाठी अभिवचनं मिळत आहेत। देवबाप निश्चित आमच्या सरकारचं सहाय्य करत आहे। अनेक अडचणीत असणाऱ्या लोकांच्यापर्यंत सरकार पोचत आहे, त्यांची गरज भागवित आहे। त्यांना अन्न वस्त्र आणि निवारा ह्या प्राथमिक 3 गरजा त्यांना देणं गरजेचं आहे आणि त्या देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। काही मदतीचे हात देखील NGO सारख्या ज्या संस्था आहेत त्या संस्था पुढे येऊन पूर्ण करत आहेत। देवबाप निश्चित या सर्व लोकांची पुन्हा एकदा काळजी घेऊ। त्यांचं जे काही संसार विस्कटलेले आहेत, काही कुटुंबामध्ये फार मोठी हानी झाली, काही व्यवसाय फार मोठे नुकसानीत गेले आणि निश्चितच पुन्हा एकदा त्यांना उभारणी करण्यासाठी जगण्यासाठी पुन्हा एकदा परमेश्वर त्यांचं सहाय्य करो। आपल्या प्रार्थनेमध्ये त्यांची आपण आठवण करूया आणि आता पावसाळा संपेपर्यंत पुन्हा अशी परिस्थिती देवदयेनं न येवो यासाठी आम्ही परमेश्वराकडंच याचना करू। प्रार्थनेशिवाय काहीही पर्याय नाही आणि निश्चित आपण यावेळेस प्रार्थनेत राहूया। आपल्या विषयाकडं जाण्याच्या अगोदर आपण शास्त्रपाठ समजून घेऊया। स्तोत्र 112 आज घेतलेलं आहे। आळीपाळीच्या शास्त्रपाठामध्ये स्तोत्र 112 आहे। जुन्या करारामधून उत्पत्तीचं पुस्तक 8वा अध्याय आणि 14 ते 22 मुद्दाम विषय अजून थोडासा मी गेल्याच आठवड्याचा पुढं कंटिन्यू केलेला आहे। उत्पत्ती 8, 14 ते 22, लूक ऋषवर्तमान 23वा अध्याय आणि 39 ते 43, लूक ऋषवर्तमान 23वा अध्याय 39 ते 43 आणि प्रेषित 10 प्रेषितांची कृते 10वा अध्याय 1 ते 8। विषय आहे धार्मिकाचे स्मरण सर्वकाळ राहील।
धार्मिकाचे स्मरण सर्व काळ राहील. सर्वप्रथम आपण प्रार्थनेत राहूया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ तुला असो. दयाळू देवापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो. गेल्या आठवड्यामधली जी दयाळू देवापा भयानक परिस्थिती आम्ही पाहिली, दयाळू देवापा वेगवेगळ्या भागामध्ये पुराचं थैमान, दरडी कोसळण्याचं प्रमाण प्रतिवर्षापेक्षा यावर्षी जास्त, आणि त्या दरडी कोसळण्यानं जीवितहानी जी झाली दयाळू देवापा, त्यानंतर मात्र दयाळू देवापा तू विशेष तऱ्हेनं आमच्या या भागाचं सहाय्य केलंस. निसर्गाला तू आज्ञा दिलीस, पाऊस थांबला आणि जी काही गावं प्रभू पाण्याने वेढली होती ती गावं आता पाण्यापासून मुक्त होत आहेत. दयाळू देवापा विशेष तऱ्हेनं पुन्हा एकदा आम्ही तुझ्या चरणाजवळ नम्र होतो, लीन होतो आणि या भागासाठी प्रार्थना करतो. प्रभू दयाळू देवापा, माझ्या महाराष्ट्रातील अतिवृष्टीचे जे जिल्हे आता आहेत सध्या आणि पूरमय परिस्थिती झाली आहे, सांगली, सातारा, कोल्हापूर, दयाळू देवापा सर्वच जिल्हे दयाळू देवापा जवळजवळ आहेत, परंतु त्यातल्या त्यात हे जिल्हे जास्त अडचणीत होते. या जिल्ह्यांना तू मोकळं केलंस दयाळू देवापा. पुन्हा एकदा जनजीवन प्रभू पूर्ववत होत आहे. आम्ही तुला धन्यवाद देतो दयाळू देवापा. प्रार्थना करतो जे सरकार प्रभू मदतीसाठी धावून आलेलं आहे, अनेक नेते मंडळी प्रभू, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वत्र भेटी घेत आहेत. दयाळू देवापा या सरकारचं सहाय्य कर आणि गरजूंपर्यंत सर्व काही प्रभू दयाळू देवापा जी काही मदत आहे ती पोहोचण्यासाठी दयाळू देवापा विशेष तऱ्हेनं सहाय्य कर. प्रार्थना करतो प्रभू, जगभर आणि देशभर ज्या ज्या ठिकाणी प्रभू पावसानं प्रभू हाहाकार उडाला आहे तिथली परिस्थिती प्रभू तू सांभाळ. पुन्हा एकदा तिथल्या नागरिकांची तू काळजी घे. आमच्या देशात उत्तर भारतामध्ये उत्तराखंड असेल, उत्तर प्रदेश असेल, अशाही भागामध्ये भरपूर अशी प्रभू दयाळू देवापा पावसानं हानी झालेली आहे आणि तिथली परिस्थिती तू नियंत्रित कर. देशाचं नियंत्रण दयाळू देवापा जे आमचे पुढारी करत आहेत, पंतप्रधान आहेत, राष्ट्रपती आहेत, मंत्रीगण आहेत, संरक्षण दल आहे, दयाळू देवापा या सर्वांना आशीर्वादित कर. अजूनही प्रार्थना करतो, महामारीची साथ सुरू आहे दयाळू देवापा. पुन्हा आमच्याच भागामध्ये प्रभू दयाळू देवापा जी काय रुग्णसंख्या वाढत आहे ती कमी होण्यासाठी तू सहाय्य कर. लोकांना शहाणपण दे. रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, सिस्टर, ब्रदर दयाळू देवापा या सर्वांना आशीर्वादित कर. प्रार्थना करतो प्रभू जे रुग्ण कोरोनानं प्रभू दयाळू देवापा आज देखील उपचार घेत आहेत त्यांना प्रभू सुंदर आरोग्य दे. आजची प्रार्थना ज्या ज्या कुटुंबामध्ये प्रभू दयाळू देवापा होत आहे त्या कुटुंबाला तुझी उपस्थिती दे. त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला प्रभू तुझा स्वर्गीय आध्यात्मिक आत्मिक आशीर्वाद तू विदित कर. दयाळू देवापा जगाला सर्व काही संकटानं आजारानं घेरलेलं आहे, परंतु ही तुझी निवडलेली लेकरं आहेत, त्या सर्वांचं संरक्षण कर अशी प्रभू प्रार्थना तुझ्याकडं करतो. आणि त्यांची ही धार्मिकता प्रभू लॉकडाऊनच्या काळात देखील प्रभू तुझं विस्मरण न होता प्रत्येक प्रभुवारी प्रभू दयाळू देवापा ही लेकरं दयाळू देवापा तुझ्या चरणाजवळ येत आहेत, तुझ्या सहवासात येत आहेत. त्या सर्वांना तू आशीर्वादित कर, आरोग्यामध्ये ठेव, सर्वांची काळजी घे प्रभू. आजची प्रार्थना प्रभू सर्वांच्या आध्यात्मिक वृद्धीसाठी, विश्वासातील वाढीसाठी आणि त्यांच्या तारणासाठी आशीर्वादाची लाभाची अशी कर. तुझ्या वचनाची सेवा मी करत असताना मला देखील पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं चालव. लहानशी प्रार्थना धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात करतो म्हणून ऐक बापा, आमेन. मी शास्त्रपाठ सांगितलेले आहेत आणि त्यानुसार जो विषय आहे धार्मिकाचे स्मरण सर्व काळ राहील. विषय जो आहे धार्मिकाचे स्मरण सर्व काळ राहील, स्तोत्र 112 आणि त्यामधून वचन जे 6 आहे.
6व्या वचनाचा ब भाग असं म्हटलेला आहे की धार्मिकाचे स्मरण सर्व काळ राहील. खरोखर गेल्या आठवडी जलप्रलयाची जी गोष्ट आपण पाहिली आणि त्यानंतर आपण ती गोष्ट थोडीशी अर्धीच ऐकली होती. खरोखर तो जलप्रलय थांबला का, काय पुढं काय झालं, त्यानंतरचं मानवी जीवन जग कसं सुरू झालं आणि ते कसं मानवानंच ते थांबवलं की काय त्यामध्ये देवाचा हात होता. तर निश्चित हे बघत असताना आज आपण या ठिकाणी उत्पत्तीचं पुस्तक आणि 8व्या अध्यायामधून 14 ते 22 वचनं घेतलेले आहेत. परंतु 8व्या अध्यायाचं पहिलं वचन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगत आहे की मग देवाने नोहा व तारवा त्याच्याबरोबर असलेले वनपशु आणि ग्रामपशु या सर्वांची आठवण केली. देवाने पृथ्वीवर वारा वाहविला तेव्हा पाणी ओसरू लागले. म्हणजे निसर्ग देवाच्या आज्ञेत आहे. सर्वप्रथम या ठिकाणी काय सांगायचं आहे मला, देवाने या सर्वांची आठवण केली. नोहा, त्याचं कुटुंब आणि त्या तारवात असणारे अजून पशुपक्षी त्या सर्वांची आठवण केली. खूप पाऊस पडला. ती नोहाची नौका जी आहे त्या पाण्यावर तरंगत होती. पाणी ओसरायला बराच काळ लागला आणि खरोखर परमेश्वर या ठिकाणी मग यांना विसरलं काय, कारण हे लोक किती दिवस तारवात होते, तर जवळजवळ 1 वर्ष 10 दिवस ते तारवात होते. कुटुंबातल्या अनेक सदस्यांच्या मनात कदाचित हाही विचार आला असेल की देव आम्हाला विसरला काय. ज्यावेळेस मी अनेक कुटुंबात प्रार्थनेला जातो किंवा एखाद्या आजाऱ्याला भेटायला जातो त्यावेळी कळत न कळत एखादा संवाद माझ्या कानी असाही पडतो, बाळकसाहेब, देव आम्हाला विसरला काय. देव विसरायला काय तो मानव नाही. म्हणजे त्याला अशा प्रकारची काही हे होऊ शकत नाही. मानवाला अनेक आजार असतात, विस्मरणाचे आजार असतात. कधीकधी त्याला काही गोष्टी आठवत नाहीत. देव तो आहे आणि निश्चितच त्याला प्रत्येक गोष्टीची आठवण आहे. या ठिकाणी तो विसरला नव्हता, परंतु बाकीच्या गोष्टी काहीतरी तो करत असेल. कारण एवढा पाऊस पडला, पृथ्वी संपूर्ण काय आहे पाण्यानं भिजली आणि संपूर्ण काय आहे त्यात जीव संपले. नोहाचं कुटुंब सोडलं तर बाकीची सर्व मानवजात संपली. इतका पाऊस परमेश्वरानं पाडला. परंतु आपण एक विचार करूया, ते पाणी जे आहे जमिनीतून पण वर आलं आणि आकाशातूनही खाली आलं. ते पाणी नेमकं गेलं कुठं, ओसरलं म्हणजे काय आहे, तर ज्या देवानं ते पाणी पृथ्वी तयार केलेले आहे त्या देवाकडे ते कौशल्य देखील आहे की ते पाणी कुठं न्यायचं. वारा वाहविला आणि ते पाणी परमेश्वर कुठेतरी सुरक्षित ठिकाणी घेऊन गेला की ज्या पाण्यामुळं परत आता काय आहे त्या ठिकाणी काय अडचण होऊ नये. आणि मग ज्यावेळेस आम्ही बघतो की जमीन कोरडी होणं, आता जे पूरग्रस्त भागामध्ये जे दौरे सुरू आहेत तिथल्या ज्या काय आपण चित्रफिती बघितल्या तिथं काय आहे, चिखलांचा महापूर आहे. आणि मानवी जीवन बघितलं तर अश्रूंचा महापूर आहे. कारण घरातलं सर्व साहित्य, धान्य सर्व काही भिजलेलं आहे, कागदपत्र भिजलेले आहेत. ज्या काही त्यांच्या वाहनं असतील काय असतील ते सगळे गाळानं माखलेलं आहे. आणि आता काय हे कसं परत सांसारिक जीवन उभं करायचे, प्रत्येकाच्या डोळ्यात काय आहे, अश्रू आहेत. येणाऱ्या सर्व पुढाऱ्यांना ते लोक रडून सांगत आहेत, अश्रू गाळून सांगत आहेत की आम्हाला मदत करा. निश्चित ती मदत होईल, परंतु ही जमीन सुकवणं वगैरे पूर्ववती होणं अतिशय महत्त्वाचं होतं. आणि म्हणून नोहा आणि त्याचं कुटुंब तारवात होतं. पाणी ओसरलं तरी लगेच खाली त्यांना यायला, तारवाच्या बाहेर यायला परवानगी नव्हती. फार धीरान अगदी व्यवस्थित ते सुरू होतं. आणि नोहानं खात्री केली की एक कावळा बाहेर सोडला, तो अशुद्ध पक्षी होता, तो कुठंतरी काहीतरी त्या ठिकाणी त्याला सापडला असेल, त्याच्यावर तो खात बसला असेल आणि म्हणून तो परत आला नाही. कबूतर मात्र ते परत आलं, त्याला कुठेही पाय टेकायला जागा नव्हती. नंतर सोडलं तर ते जैतुनाची एक चोचीतून काहीतरी फांदी घेऊन आलं आणि नंतर सोडल्यानंतर ते परत आलं नाही. त्यावेळेस नोहाची खात्री पटली की आता कुठेतरी जमीन कोरडी झालेली आहे. परंतु ही जमीन कोरडी करणारा परमेश्वरच आहे. आणि काय आहे 14 वचन, दुसऱ्या महिन्याच्या 27व्या दिवशी जमीन खडखडीत वाळली.
मानवाला अनुकूल अशी जमीन एकदम खडखडीत, आता परत चिखलात वगैरे नोहाला नाही उतरायला देवानं लावलं, तर ज्या ठिकाणी अगदी जमीन खडखडीत वाळली होती अशाच ठिकाणी परमेश्वरानं काय आहे त्याला आज्ञा दिली, तारवातून बाहेर निघ. देव नोहाला म्हणाला, तू आपली बायको, पुत्र, सुना यास घेऊन तारवातून बाहेर निघ. ज्यावेळेस आम्ही या मुद्द्याकडं 14 ते 22 या वचनाकडे पाहतो, त्यावेळेस सर्वप्रथम आम्हाला पहिली गोष्ट परमेश्वर काय आहे स्मरण करतो. धार्मिकाचे स्मरण सर्व काळ राहील. कुठे राहील तर परमेश्वराला धार्मिकाचं स्मरण आहे. धार्मिकाचं स्मरण आहे आणि परमेश्वर हा विसरणाऱ्यातला नाही. त्यानं आपल्याला बरेच काय आहे करार केलेत आपल्याबरोबर, काही गोष्टी विसरता येणार नाहीत अशासाठी काही चिन्ह दिली आणि त्यावेळेस देखील त्यानं काय दिलं, एक मेघधनुष्य दिलं आणि ते चिन्ह कधी आता यापुढे मी पाऊस किंवा जलप्रलयानं पृथ्वीचा नाश करणार नाही याची आठवण राहावी म्हणून त्याने एक कायमस्वरूपी ते चिन्ह ठेवलं. परमेश्वराला काय आहे की मानवाची आठवण आहे, त्यातल्या त्यात धार्मिक जर आहे तर त्याची निश्चित तो आठवण करतो. असो, निश्चित या ठिकाणी अजून एक गोष्ट जी आहे महत्त्वाची, इब्री पत्र 10 अध्याय आणि 17 वचन, इब्री 10:17, आणि त्यांची पापे व त्यांचे स्वैराचार मी यापुढे आठवणारच नाही. परमेश्वरानं हे जे वचन दिलेलं आहे किंवा हे वचन जे आमच्यासाठी लिहून ठेवलेलं आहे, त्यांची पापे त्यांचे स्वैराचार यापुढे मी आठवणारच नाही. आम्ही मानव म्हणून चुका करणार, पापामध्ये असणार, परंतु आमच्या पापांसाठी परमेश्वराने एक योजना केली आणि ती योजना म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त याला वधस्तंभावर आमच्या पापासाठी त्या ठिकाणी मारण्यात आलं. जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याच्याकडे जातो, देवाकडे, परमेश्वराकडे, तर निश्चित तो आमची काय आहे पापे आणि स्वैराचार आठवणार नाही असं आम्हाला वचन त्यानं दिलेलं आहे. परमेश्वरानं या ठिकाणी नोहाच्या धार्मिकतेची काय केली, आठवण केली आणि त्याला एका कोरड्या भूमीवर उतरण्यासाठी सहाय्य केलं. दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट परमेश्वराला मानवाची आठवण आहे किंवा स्मरण आहे म्हणून या ठिकाणी काय आहे 8व्या अध्यायाचं पहिलं वचन, देवाला नोहा आणि त्या सर्व गोष्टीची आठवण झाली आणि त्याला आता कुठंतरी या पृथ्वीवरती नवीन जीवन सुरू करायला संधी द्यायची आहे. आणि मग तेच जो पहिल्या आदामाला जे काही आशीर्वाद मिळाले होते, आशीर्वादित वा पृथ्वी व्यापून टाका, फलद्रूप व्हा, अशा पद्धतीचा जणू काय तोच आशीर्वाद नोहाला या ठिकाणी परमेश्वरानं दिला आहे आणि तो आशीर्वाद या ठिकाणी 9व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये तो नोहाला देत आहे. तो आशीर्वाद घेऊन नोहा या नवीन जगाची सुरुवात करत आहे. परमेश्वराचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे, परमेश्वर विश्वासाचे प्रतिफळ देतो. परमेश्वर विश्वासाचे प्रतिफळ देतो. परमेश्वराने नोहाच्या विश्वासाचे व त्याच्या कुटुंबांच्या विश्वासाचे 1 वर्षाहून अधिक समय तारवामध्ये त्यांची काळजी घेण्याद्वारे आणि त्यांच्याकरता जमीन तयार करण्याद्वारे काय केले, प्रतिफळ दिले. अत्यंत महत्त्वाचं, संपूर्ण जलप्रलय झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना जगण्यासाठी काहीतरी जमीन, वातावरण अनुकूल, सूर्यप्रकाश, हवा होता आणि त्यांनी जो काही विश्वास परमेश्वरावर ठेवला, ते तारू काही खूपच तो मोठा इंजिनियर होता नोहा आणि त्यानं अगदीच न फुटणारं जहाज बनवलं. काय असं ओबड फळ्या मारून ते बनवलं, डांबर वगैरे फासला असेल, सगळं केलं असेल, तरी देखील एवढ्या मोठ्या जलप्रलयामध्ये ते टिकलं. साधं मानवानं केलेलं. काही महत्त्वाचं त्यामध्ये काय आहे, त्याचं ती कृती महत्त्वाची असली, त्याबरोबर त्याचा विश्वास आणि त्याच्या कुटुंबांचा विश्वास महत्त्वाचा होता आणि त्या विश्वासाचं प्रतिफळ परमेश्वरानं काय दिलं तर निश्चित या ठिकाणी पहिली गोष्ट त्यांना जगण्यासाठी पुन्हा एकदा संधी दिली. अत्यंत महत्त्वाचं, जगण्यासाठी अनुकूल असं जे पृथ्वीवरचं वातावरण, जमीन असायला हवी, त्यामध्ये पुन्हा एकदा पीक पाणी यायला पाहिजे अशी जमीन, पुन्हा एकदा त्या ठिकाणी जवळच कुठेतरी प्यायचं पाणी असेल, अशा सर्व वातावरणात त्यानं आणून ठेवलं. विश्वासाचे प्रतिफळ जगण्यासाठी योग्य असं त्याला दिलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचं, जो आपल्याला आशीर्वाद हवा असतो तो आशीर्वाद देखील या ठिकाणी उत्पत्तीचं पुस्तक 8वा अध्याय आणि 17 वचन, 17 वचनाचा ब भाग
म्हणजे पृथ्वीवर त्यांची संतती विपुल होईल आणि ते फलद्रूप होऊन पृथ्वी बहुगुणित करतील किंवा होतील. म्हणजे हा आशीर्वाद जो परमेश्वरापासून फलद्रूप होण्याचा, बहुगुणित होण्याचा आशीर्वाद नोहाला हवा होता. कारण ते कुटुंब आता नुसतं एकच कुटुंब राहून उपयोग नव्हतं. 8च माणसं, तर त्या 8ची 16, 16ची 32, 32ची 64 आणि नंतर ती संख्या जगाची लाखामध्ये आणि कोटीमध्ये जी करायची होती देवाला, तो आशीर्वाद तिथंच 17व्या वचनामध्ये परमेश्वराने त्याला विश्वासाचे प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. जर आपण विश्वासात स्थिर आहे तर निश्चित आपल्या विश्वासाचं प्रतिफळ तो देतोच देतो. नोहा त्याच्या कुटुंबाच्या तारणासाठी त्यानं दारू तयार केले आणि निश्चितच परमेश्वरानं त्यानं जे काही विश्वासानं केलं तो विश्वास काय आहे त्यानं परमेश्वरानं स्वीकारला आणि त्याला पुन्हा एकदा या नवीन जगाची सुरुवात करण्यासाठी आणि त्याच्या कुटुंबाला ती संधी या ठिकाणी मिळाली. परमेश्वरानं काय आहे त्याला त्याच्या विश्वासाचं प्रतिफळ दिलं. तिसरी जी गोष्ट आहे, परमेश्वर भक्ती स्वीकारतो. परमेश्वर भक्ती स्वीकारतो. एकदम आता पाणी ओसरलं आहे, कोरडी भूमी आहे आणि नोहा 7 दिवस फार धीरानं परमेश्वरावर चाललेला आहे. लगेच दार उघडून खाली नाही आला. अजून 7 दिवस थांबल्यानंतर ते तारवाचं दार उघडलं, तो बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली. बाहेर आल्याबरोबर आता मी कोणत्या भागात आहे, आता मला हे काय काय करायचं आहे, लगेच स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःसाठी योजना करायला नाही सुरुवात केली. ज्या परमेश्वरानं मला त्या जमीन दाखवली, जमिनीवर उतरण्याची संधी दिली, त्या परमेश्वराची त्यानं आठवण केली आणि नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली. सर्व शुद्ध पशु आणि शुद्ध पक्षी यातले काही घेऊन त्या वेदीवर त्यांचे होमार्पण केले. देवाला ज्या गोष्टीची आवड आहे ती त्या ठिकाणी त्या काळी जुन्या करारातली जी पद्धत आहे होमार्पण करणं, आणि जे शुद्ध पशु आणि काय आहे पक्षी घेतले त्याने आणि त्यांचं त्या ठिकाणी होमार्पण केलं. खरोखर त्याची ही भक्ती परमेश्वरानं स्वीकारली का? परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इतपर भूमीला कधीही शाप देणार नाही. कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात, तर मी आताच्या प्रमाणे पुन्हा अखिल जीवांचा कधीही संहार करणार नाही. किती सुंदर गोष्ट या ठिकाणी आपण पाहत आहोत की परमेश्वराला त्याची भक्ती जी आहे ती मान्य झाली. त्यानं जे काही कृत्य केलं, कारण कधीकधी भक्ती अमान्य होणं, ज्यावेळेस तो सुवास परमेश्वर घेत नाही काय त्यावेळेस तुमची भक्ती त्यानं नाकारली आहे. कायनाने हाबेलाच्या अर्पणाचा स्वीकार झाला, परमेश्वरानं काय झालं ते स्वीकारलं, प्रसन्न झाला तो त्याच्यावर. आणि कायनानं जे काय आहे देवाला न आवडणारं ते त्या ठिकाणी हे केलं आणि त्याचा सुवास परमेश्वराला आवडला नाही आणि म्हणून कायन हा देवापासून दूर गेला. अनेकदा आपण बघत आहोत ज्यावेळेस शास्त्रेच्या पुस्तकामध्ये सुद्धा एका शास्त्रानं करडू मारल्याचा उल्लेख आहे आणि ते परमेश्वरानं त्या ठिकाणी स्वीकारलं. म्हणजे भक्तीचा स्वीकार होतो, उपासनेचा स्वीकार होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या ठिकाणी नोहानं काय केलं, जी काही भक्ती केली, खाली उतरल्याबरोबर त्यानं त्याच्या कुटुंबानं जी काही उपासना केली त्या उपासनेचा स्वीकार झाला अत्यंत महत्त्वाचं. आणि विशेष करून ज्यावेळेस आम्ही देखील भक्ती करतो, उपासना करतो, परंतु ती उपासना परमेश्वराला मान्य आहे का? कारण अनेकदा भक्तीमध्ये काय आहे ढोंग पण असू शकतं. कारण जी भक्ती योहानाचं पुस्तक 4 अध्याय आणि 24व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, तर निश्चित त्या ठिकाणी सुंदरसं वचन आहे आणि ते वचन आहे योहान 4:24. देवात्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. का लिहिलं हे वचन? तर खरेपणामध्ये कुठेतरी खोटेपणा आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी काय आहे की अत्यंत महत्त्वाचं की खरेपणानं त्यानं भक्ती केली आणि त्या भक्तीचा या ठिकाणी काय ह्याला देवानं स्वीकार केला. जो नोहा आपण आता त्याच्या भक्तीचा स्वीकार करत असताना आपण बघतो तर त्याची सर्वप्रथम धार्मिकतेचा उपदेशक म्हणून त्याला म्हटलेलं आहे 2 पेत्र 2 अध्याय 5व्या वचनामध्ये.
धार्मिकतेचा उपदेशक असा पेत्रानं त्याचा उल्लेख केला. कारण 120 वर्षे तारू बांधत असताना तो जगाला काय आहे उपदेश करत होता. आणि निश्चितच तो उपदेशक पहिला उपदेशक आपल्याला वाटतो. अत्यंत महत्त्वाचं, त्याने परमेश्वरासाठी काम केलं. म्हणजे काय आहे, तारू बांधण्याचं काम केलं. दुसरी गोष्ट, परमेश्वराच्या आज्ञेत राहिला. आत जा म्हटल्यानंतर आत राहिला. किती दिवस, 1 वर्षभर तारवात राहायचं साधी सोपी गोष्ट नाही. देवावरचा विश्वास त्याच्या कुटुंबाचा कदाचित उडला असेल. ज्या देवाला एवढा पाऊस पडणं शक्य आहे त्या देवाला एका आठवड्यात, महिन्यात का पाणी कमी करता येत नाही. आणि अशा पद्धतीच्या त्यांनी शंका, परंतु नाही, ते धीरानं वाट पाहणारं कुटुंब होतं. आणि त्यांची संपूर्ण ही जी धार्मिकता जी आहे ती देवाला आवडणारी होती. आणि म्हणून धार्मिकाचे स्मरण सर्व काळ राहील. एक जलप्रलयात त्याला वाचवण्यासाठी त्याचं स्मरण राहिलं परमेश्वराला. दुसरी गोष्ट, त्याचा जो विश्वास होता त्या विश्वासाचं प्रतिफळ देत असताना परमेश्वराला त्याचं स्मरण राहिलं. आणि आता या ठिकाणी त्याची जी काही उपासना आहे ती देखील या ठिकाणी स्वीकारण्यासाठी परमेश्वराला काय आहे त्याची आठवण आहे. आणि आनंददायक सुवास असा काय आहे भक्तीचा त्यानं दिला. आणि या ठिकाणी विशेष करून ज्यावेळेस आम्ही बघतो की हा सुवास परमेश्वराला मिळण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं देखील एक उच्च प्रतीची उपासना केली. या ठिकाणी जे काही पशुपक्षी मारले, स्वतः प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी काय झाला, या ठिकाणी बलिदान करणारा ठरला. आणि त्या ठिकाणी बलिदान स्वतःचंच त्यानं करून घेतलं. आणि वचन आहे एपिस्कारास पत्र 5वा अध्याय आणि 2रं वचन, आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. नोहानं ज्याप्रमाणे उपासना केली आणि देवानं त्या उपासनेचा स्वीकार केला, त्या सुवासानं तो प्रसन्न झाला. प्रभू येशू ख्रिस्तानं देखील जी काही आपल्या पित्याची परमेश्वराची उपासना करताना या ठिकाणी आमच्यावरच्या प्रीतिस्तव त्या काल्वरीच्या टेकडीवरती स्वतःला त्या ठिकाणी वधस्तंभावर दिलं आणि तो यज्ञ त्यानं पूर्ण केला आणि देवाला काय सुंदर असा आनंददायी सुवास दिला. निश्चितच आम्हाला आज्ञा आहे की तुम्हीही त्याप्रमाणे प्रीतीत चाला. आपली देखील उपासना परमेश्वराला मान्य असणारी अशी असावी. बऱ्याचदा काय आहे उपासनेमध्ये काय असते, एक परंपरा किंवा घरातले बसतायत म्हणून बसायचं असं नाही. प्रत्येकाचा देवाशी वैयक्तिक संबंध असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही दुसरा एक शास्त्रपाठ वाचलेला आहे आणि प्रेषितांची कृत्ये 10वा अध्याय आणि 1 ते 8 ही वचनं, प्रेषितांची कृत्ये 10वा अध्याय आणि 1 ते 8 या वचनामधून आपल्याला काय फक्त घ्यायचं आहे, तर त्यामधला जो कर्नेल्या जो हा व्यक्ती आहे, तर कैसरिया येथे कर्नेल्या नावाचा कोणी एक पुरुष इटालिक म्हटलेल्या पलटणीत शताधिपती होता. तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, लोकास फार दानधर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता. त्याच्या धार्मिकतेच्या काही गोष्टी आपण बघितल्या तर आजचा जो विषय आहे धार्मिकाचे स्मरण सर्व काळ राहील. खरोखर हा विधर्मी माणूस परंतु देवाच्या भयात आला, विश्वासात स्थिर झाला आणि त्याचं धार्मिक जीवन जगत असताना तो काय म्हटलेलं आहे, तो नीतिमान होता आणि दुसरी गोष्ट देवाचे भय बाळगणारा होता. नोहाच्या कुटुंबासारखंच अगदी घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा. का लिहिलं आहे बारकावा एवढा, घराण्यातील सर्वांसह. कधी कधी घरात मोठं कुटुंब असेल तर त्याच्यातली 4 माणसं प्रार्थनेला येतात आणि 4 घरात बसतात, किंवा 4 असतील तर 2 धार्मिकतेत असतात, 2 अधार्मिकतेत, म्हणजे देवाची प्रार्थनेची आवड नाही, चर्चची आवड नाही, काही नाही. अशा हा जो आहे कर्नेल्या हा कसा होता, एकतर धार्मिक आणि दुसरी गोष्ट देवाचं भय धरणारा. दुसऱ्या 2 गोष्टी महत्त्वाच्या, नित्य प्रार्थना करणारा आणि दानशूर होता. परमेश्वरानं त्याची आठवण केली का हो? परमेश्वरानं त्याची आठवण केली आणि 4थ्या वचनाच्या ब भागामध्ये काय म्हटलेलं आहे, 4थंच वचन वाचूया. तेव्हा तो त्याच्याकडे निरखून, म्हणजे एक देवदूत आला आणि त्याला दृष्टांत देऊन असं म्हणाला, तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, काय महाराज? त्याने त्याला म्हटले, त्या देवदूताने, तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहेत. काय म्हटलेलं आहे बघा, तुझ्या प्रार्थना, म्हणजे कर्नेल्या तुझ्या प्रार्थना आणि तुझे दानधर्म
जे काही तू इथं करतोस त्याची आठवण स्वर्गामध्ये परमेश्वरासमोर केली आहे आणि म्हणून मला या ठिकाणी पाठवलं आहे. काहीतरी सुंदर असा निरोप घेऊन तो आलेला आहे देवदूत तो त्याच्याकडं. त्याच्यातली धार्मिकता जी आहे ती काय आहे, तो धार्मिक होता. आणि आजचं विषय आहे धार्मिकाचे स्मरण सर्व काळ राहील. स्तोत्र 112 आणि त्या वचनाचा ब भाग, धार्मिकाचे स्मरण सर्व काळ राहील. सर्व काळ म्हणजे पृथ्वीवरच्या काळात राहील, इथंही राहील आणि स्वर्गातही राहील. हे दोन वेगवेगळे काळ आहेत. इथं आपण वेळेत असतो म्हणजे काळात जगतो, तिथं अनंत काळ जो आहे, हे दोन काळ जे आहेत तर त्या वेगवेगळ्या काळात देखील त्याचं स्मरण त्या ठिकाणी राहील. परमेश्वराचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी धार्मिकाचे स्मरण काय सर्व काळ राहील. आणि या कर्नेल्याची आठवण तिथं झाली आणि त्याची जी काही गरज होती ती पूर्ण करण्यासाठी एका देवदूताला या ठिकाणी पाठवलं. आणि तो देवदूत तर आता यापोच माणसे पाठवा आणि शिमोन नावाच्या माणसाला बोलावून आण. शिमोन हा काय आहे, देवाचा सेवक आहे. आणि तो शिमोन नावाच्या कोणा एका काय आहे चांबाराच्या घरी उतरला आहे. जो देवदूत त्याच्याबरोबर बोलत होता तो निघून गेल्यानंतर त्याने आपल्या घरच्या चाकरांना आपल्या हुजुरातल्या एका धार्मिक शिपायाला बोलावले आणि त्यांच्याजवळ सर्व सविस्तर सांगून पाठवले. मग ती लोक यापोस गेले आणि तिथं जो काय आहे पेत्र भेटला. त्या पेत्राला सांगितलं की कर्नेल्या हा शताधिपती जो आहे नीतिमान मनुष्य आहे आणि निश्चितच काय आहे की देवानं त्याच्याकडे एका देवदूताकरवी काय आहे संदेश पाठवला आहे. तुमचा संदेश ऐकावा यासाठी तुम्हाला तिकडं बोलवलेलं आहे. फार सुंदर असे त्याची जी वचन ऐकण्याची जी गरज होती ती देवानं स्वर्गात मान्य केली आणि त्यासाठी त्यानं पृथ्वीवर या ठिकाणी त्याची सोय केली. धार्मिकाचे स्मरण सर्व काळ राहील. खरोखर काळ शेवटचा आहे आणि निश्चितच या शेवटच्या काळामध्ये किती घटना घडत आहेत. एकतर महामारी कोरोनासारखं संकट घेऊन गेले 1.5-2 वर्ष आपण जगत आहे आणि त्यामध्ये हा जो पाऊस कोसळतो आणि थांबायला कधी कधी तयारच होत नाही. दरडी कोसळण्याच्या इतक्या घटना घडत आहेत. यामध्ये आपला जीव थोडा का असेना परंतु घाबरल्यासारखा होत असेल. परंतु आपल्याला याही वचनाचं स्मरण असावं की धार्मिकाचे स्मरण सर्व काळ राहील. आपल्या विश्वासाचं प्रतिफळ एकतर परमेश्वर तुम्हाला कधीही विसरणार नाही कारण तो मानव नाही. आपली धार्मिकता निश्चितच त्याला आवडणारी आहे. दुसरी गोष्ट आपल्या विश्वासाचं प्रतिफळ देणारा तो आहेच आहे. आणि तिसरी गोष्ट आपली मात्र काय प्रार्थना जी काय नोहानं त्या ठिकाणी जमिनीवर उतरल्यानंतर अगोदर देवाची आठवण केली, प्रार्थना केली. या ठिकाणी कर्नेल्या हा विधर्म्यातून आलेला माणूस होता परंतु देवाची नित्य प्रार्थना करणारा होता. आणि जाता जाता एक लुकृष वर्तमान 23व्या अध्यायातून जी काही आपण थोडीशी वचनं वाचलेली आहेत 23वा अध्याय आणि 39व्या वचनापासून काय कोणाचं वर्णन आहे तर प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावरती अजून 2 चोर होते, त्याच्यातला हा एक चोर आहे. आणि वधस्तंभावर खेळलेल्या त्या अपराध्यापैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना तर स्वतःला आम्हाला वाचू. परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवाला भीत नाहीस काय. आपली शिक्षा तर यथा न्याय आहे कारण आपण आपल्या कृत्यांचे फळ भोगीत आहोत. परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकारानं याल तेव्हा माझी आठवण करा. खरोखर प्रार्थना महत्त्वाची आहे, याचना महत्त्वाची आहे, विनंती महत्त्वाची आहे. देवाची आठवण करणं. त्या पुरातून वाचवल्यानंतर नोहाला पहिली देवाची आठवण झाली. त्यानं वेदी बांधली आणि होमार्पण केलं. कर्नेल्या नित्य प्रार्थना करणारा होता. अगदी आयुष्यभर वाईट कर्म करून जो काय आहे शिक्षा भोगत आहे असा एक चोर समोर प्रभू येशू ख्रिस्त या देवाला ओळखलं त्यानं आणि त्याच्याबद्दल साक्ष देत असताना समोरच्या चोराला सांगत आहे की तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय, असा कसा काय बोलतोयस. आणि त्यानं काय सांगितलं की आपण तर योग्य फळ बघत म्हणजे स्वतःची जी काय चुका पाप त्यानं कबूल केली, आपण योग्य फळ भोगत आहे. आपल्याला काही शिक्षा झाली आहे, काय आपल्यावर अन्याय झालेला नाही, आपण वाईटच धंदे केलेले आहेत. आणि ह्यानं त्यामुळं काय झालं त्यानं पाप कबुली दिली आणि त्यानं धार्मिकता प्राप्त केली. आणि शेवटी काय आहे त्यानं प्रभू येशू ख्रिस्ताकडे तोंड करून एवढी विनंती केली, प्रार्थना केली, तुम्ही ज्यावेळी राजाधिकारानं याल त्यावेळेस माझी आठवण करा. तिथं विनंती केली आणि प्रभू येशू ख्रिस्तानं लागलीच मान्य केली, तू आज मजबरोबर सुखलोकात असशील. आम्ही
खरोखर धार्मिक जीवन जगत असताना प्रार्थना कोणत्या पद्धतीने करत आहोत. धार्मिकाचे स्मरण सर्व काळ राहील, महामारीत राहील, परमेश्वराला विशेष करून महापुरात देखील राहील. अजूनही कितीतरी संकट, फार मोठी जगावर संकट येणार आहेत. प्रकटीकरणाचं पुस्तक ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस संकटापाठोपाठ संकट येणारा समय कदाचित सुरू झालेला आहे आणि आपण घाबरून न जाता आपण परमेश्वराच्या सानिध्यात सदोदित फक्त धार्मिकतेत राहावं, त्याची उपासना करावी. अत्यंत प्रामाणिकपणे त्याच्या उपासनेमध्ये राहिलो तर निश्चित अर्थानं तो आम्हाला आमच्या विश्वासाचं प्रतिबळ देणारा आणि आमची पुनर्स्थापना करणारा, ज्याप्रमाणे नोहामध्ये त्यानं जगाची नवनिर्मिती केली तशी तुमच्या माझ्या प्रत्येकामध्ये तो नवीन निर्मिती करणारा परमेश्वर आहे. या विश्वासामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये स्थिर चालूया आणि विशेष करून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या भयंकर घटना आहेत, आपल्याला त्यांच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. जर आपण धार्मिक आहोत तर इतरांच्या नुसत्या टी व्हीवर बातम्या बघून ऐकून गप्प बसलो तर आपली धार्मिकता काही कामाची नाही. आपल्याला त्यांच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे, आपल्या स्वतःसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी हा जो काळ शेवटचा आहे, कारण इपिस्करास पत्र आणि पहिला अध्याय 16वं वचन, इपिस्करास पत्र पहिला अध्याय 16 वचन, मीही तुमच्यासाठी देवाला धन्यवाद देण्याचे आणि माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण करणे थांबवले नाही. एक सेवक जो आपल्या मंडळीला म्हणतोय, आज अनेक सेवक देखील काय करत आहेत, प्रार्थनेत आहेत. रोज आपण त्या ऐकत आहोत. अनेक सेवक मंडळांच्यासाठी आणि अडचणीत असणाऱ्या सर्वांसाठी, आजारांसाठी प्रार्थनेत आहेत. मी एक विश्वासणारा म्हणून मी सतत आणि सतत प्रार्थनेत आहे का? जर नसेल तर आजही आपण प्रार्थनेला सुरुवात करू. निश्चितच धार्मिकता प्राप्त करूया, कारण धार्मिकाचे स्मरण स्वर्गात राहणार आहे, धार्मिकाचे स्मरण परमेश्वराला राहणार आहे आणि आपण आशीर्वादित होणार आहे. तो आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण प्रार्थनेत राहूया, प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयाशोग्य आमच्यावर महान प्रेम करणाऱ्या दयादेवापा, आम्ही तुझे उपकार मानतो प्रभू. दयादेवापा, या शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत असताना आमचं स्मरण तू करत आहेस, आमची आठवण त्या ठिकाणी तू करत आहेस आणि आमची काळजी घेत आहेस. आम्हाला पुन्हा पुन्हा जगण्याची संधी देत आहेस, आमच्या जीवाचं रक्षण करीत आहेस. आम्ही तुझे उपकार मानतो प्रभू. दयादेवापा, प्रार्थना करतो जगभर ज्या घटना घडत आहेत या जगाचं तू सहाय्य कर आणि संकटापासून या जगाला मुक्तता दे. त्यामध्ये असणारे सर्व विश्वासणारे दयादेवापा, त्या सर्वांचं तुला स्मरण असावं यासाठी पुन्हा एकदा तुझ्याकडं प्रार्थना करतो. सर्वांना आशीर्वादित कर. आजचा संदेश सर्वांसाठी आशीर्वादाचा केलास म्हणून देखील तुझे उपकार मानतो. ही लहानशी प्रार्थना धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात करतो म्हणून ऐक बापा, आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना यावेळेस आपण म्हणूया सर्वजण. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नको तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता इथं असलेल्या देवाच्या सर्व प्रियजनांबरोबर आणि हा संदेश ऐकणाऱ्या सर्व प्रिय लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन. थँक्यू.